नमस्कार. कधी विचार केलाय का आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला चक्रावून टाकतात. आज आपण अशाच एका गमतीशीर किंवा म्हणा एका रहस्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला सजीव असण्याचा खरा अर्थ सांगेल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, आपण सगळ्यांनी लाजाळूच्या झाडाबद्दल ऐकलंय किंवा पाहिलंही असेल, बरोबर? ही वनस्पती ओळखली जाते तिच्या एका खास गोष्टीसाठी. फक्त हात लावला ना की ती लगेच आपली पानं मिटून घेते. पण असं का होत असेल? आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? म्हणजे एका साध्या वनस्पतीमध्ये अशी प्रतिक्रिया देण्याची ताकद येते कुठून? ही काय जादू आहे की यामागे काहीतरी सायन्स आहे? तर यामागचं उत्तर आहे चेतना क्षमता, ज्याला आपण इंग्रजीत सेन्सिटिव्हिटी म्हणतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सजीवांमध्ये ना त्यांच्या आजूबाजूला जे काही बदल होतात त्यांना प्रतिसाद देण्याची एक जबरदस्त शक्ती असते. आणि लाजाळूची ही जी हालचाल आहे ते त्याच शक्तीचा एक अगदी उत्तम उदाहरण आहे. ओके, तर मग ही चेतना क्षमता म्हणजे नेमकं काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही संकल्पना काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती सजीवांसाठी इतकी आवश्यक का आहे. तर बघा, चेतना क्षमता म्हणजे काय? तर सजीवांशी त्यांच्या सभोवतालच्या बदलांना प्रतिसाद देण्याची एक अंगभूत क्षमता. आता हे बदल म्हणजे काय असू शकतं? काहीही. उष्णता, प्रकाश, एखादा आवाज किंवा अगदी साधा स्पर्श. थोडक्यात काय, तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव ठेवून त्यानुसार वागणं. आणि हो, हे काही फक्त लाजाळूच्या रोपापुरतं मर्यादित नाहीये हा. ही क्षमता प्रत्येक सजीवामध्ये असते, मग तो कोणताही प्राणी असो किंवा वनस्पती. आपण काही उदाहरणं बघूया म्हणजे गोष्ट अजून स्पष्ट होईल. जसं की विचार करा, गरम भांड्याला हात लागला की आपण क्षणात हात मागे घेतो, किंवा अचानक मोठा आवाज आला की आपण दचकतो. लाजाळूची पानं तर आपण पाहिलीच, स्पर्शाने मिटतात. आणि एखादं कुंडीतलं रोपटं बघा, ते कसं सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकतं. ही सगळी उदाहरणं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात, आणि ती म्हणजे चेतना क्षमता. पण एक मिनिट, सजीवांना ह्या क्षमतेची गरज तरी का आहे? म्हणजे ह्या प्रतिक्रियेमागे काहीतरी उद्देश असणारच, बरोबर? खरं तर ही फक्त एक प्रतिक्रिया नाहीये, तर जगण्यासाठी ही एक अत्यंत अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. याचे मुख्य फायदे 3 आहेत असं आपण म्हणू शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे यामुळे सजीवांना धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करता येतं. दुसरं, यामुळे योग्य निर्णय घ्यायला मदत होते. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं जीवन टिकवून ठेवण्यासाठीच ही क्षमता मुळात गरजेची आहे. आणि इथूनच आपण या चर्चेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येतो. ही जी चेतना क्षमता आहे ना, हीच ती खरी सीमारेषा आहे जी सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये एक स्पष्ट फरक निर्माण करते. कसं? चला बघूया. हे बघा, सजीव जे असतात ते त्यांच्या आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद देतात. का? कारण त्यांच्यामध्ये चेतना क्षमता असते. या उलट निर्जीव वस्तू म्हणजे समजा दगड किंवा टेबल, ते बदलांना कोणताही प्रतिसाद देत नाहीत. कारण अगदी सोपं आहे, त्यांच्यात ही क्षमताच नसते. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. एक खूप सुंदर वाक्य आहे, जगाला प्रतिसाद देण्याची क्षमता हेच जिवंत असण्याचं सार आहे. म्हणजे ही फक्त एक साधी प्रतिक्रिया नाही, तर सजीव असण्याची, जिवंत असण्याची खरी ओळख आहे. पण जाता जाता एक प्रश्न, सजीवांना निर्जीवांपासून वेगळं करणारी ही एकमेव गोष्ट आहे का? जरा विचार करा यावर. आपण लवकरच भेटूया एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासह.